नमस्कार, मी स्वामीची आई माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही निघालो अक्कलकोटला, तर तोच व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबवर आली आहे. मी सकाळी सकाळी लवकर असं आमची ट्रेन होती. घरातलं देवाचं दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास सुखाचा हो अशी देवाकडे प्रार्थना केली. तसं तर त्या दिवशी गणेश जयंती होती, माझा तर उपवास होता. तर मी देवपूजा केली होती छान अशी, देवाला अगदी मनापासून म्हटलं आमचा प्रवास सुखाचा हो. आमच्या आधी तर स्वामीच खूप एक्सायटेड होता बाहेर जाण्यासाठी. त्याला काहीच अंदाज नव्हता की कुठं जाणार आहोत. पण आमची ट्रेन 2 तास लेट आली, त्यामुळे स्वामीची खूप जास्त चिडचिड होत होती. आणि पूर्ण त्यानंतर 2च्या दरम्यान आमची ट्रेन आली, ही आमची ट्रेन. आणि त्यानंतर शिवांश थोडा वेळ ट्रेनमध्ये बसता क्षणी झोपी गेला. आणि तेच मला थोडंसं बरं वाटलं, कारण की तो अजिबात झोपलेला नव्हता दुपारी. तो थोड्या वेळात झोपला, पण तेवढ्यात तो शांतही झाला आणि त्याला प्रवासही करता आला. त्यानंतर दुपारनं थोडीशी त्याला झोप येत होती, पण त्याला कळत नव्हतं की झोपावं कसं. जरी स्लीपर होती, पण त्याला अजिबात तिथं कम्फर्ट नव्हता. मी झोका वगैरे बांधला, पण तरी त्याला झोपायचं नव्हतं. मग अशी मुलांची चिडचिड होणारच ट्रॅव्हलमध्ये. त्यामुळेच मी ट्रेनचा प्रवास करूया असं डिसाईड केलं होतं. आणि आमच्या तिघांची ही पहिली ट्रेन होती. नंतर आम्ही 9-10च्या दरम्यान अक्कलकोटला पोहोचलो. नंतर संध्याकाळी पूर्ण आराम केला आणि सकाळी देवदर्शनासाठी निघालो 7च्या दरम्यान. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि शिवांशलाही सगळं बघताना खरंच खूप जास्त आनंद होत होता. आणि तिथे एक छोटीशी गाय वासरू, जे आपण कपिला म्हणून ओळखतो, ते तिथं त्याचं छोटीशी अशी मूर्ती होती. आणि त्यानंतर स्वामीचा असा देखावा होता, उंच अशी मूर्ती होती. तुम्हीही स्वामीचं दर्शन करून घ्या. आणि माझा स्वामी सगळीकडे बघत होता, त्याला खरंच खूप जास्त छान वाटत होतं आणि तो खुशही झाला होता की कुठंतरी आपण बाहेर आलो आहे असं म्हणून. त्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केलं थोडंसं. त्यानंतर आम्ही लगेच मंदिराकडे गेलो, कारण की सकाळची वेळ होती. म्हटलं पटकन दर्शन घेऊ आणि बाहेर पडू. आणि खरंच गेली 4 ते 5 वर्ष मी प्रयत्न करत होते अक्कलकोटला जाण्याचा. पण जेव्हा माझं वटवृक्ष मंदिरात पाऊल पडलं ना, अक्षरशः तेव्हाच माझ्या अंगाला असे काटे आले अक्षरशः. आणि इतकं छान वाटलं ना, की खरं जोपर्यंत म्हणतात ना स्वामीचं बोलवणं येत नाही, तोपर्यंत माणूस घराच्या बाहेरसुद्धा पडू शकत नाही. असंच माझ्यासोबतही काहीच झालं. ह्या मूर्ती वगैरे बघून इतकं छान वाटत होतं ना, की काय सांगावं. जेव्हा हे मला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं ते दिसलं ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं. की स्वामींची इच्छा होती की मी माझ्या बाळाला माझ्या स्वामीला घेऊन दर्शनाला यावं, तोपर्यंत तुझं काही येणं होणार नाही असं मला आत्ताशी जाणवलं, की का माझं एवढं लेट होत होतं अक्कलकोटला जाण्यासाठी. मी लागल्यानंतर खूप इच्छा होती थोडी दर्शनाला जायची, कारण की मी स्वामी सेवा करत आली आहे, आताही करते जेवढी माझी जमल तशी. पण मग अक्कलकोटला जाणं हे खरंच माझ्या अगदी मनात होतं, स्वामीला घेऊन जावं अशी माझी इच्छा होती. आता स्वामी 1 वर्षाचा होऊन गेला आणि आम्ही कुठलंही देवदर्शन केले नव्हते. आणि सकाळी सकाळी तिथं आरती पण चालू झाली होती, जिथं जे मूर्तीचा अभिषेक वगैरे करतात त्यांच्यासाठी छोटीशी आरती होती. आणि तेच बघून अगदी मन भारावून गेलं होतं, की एवढं छान वाटत होतं की काय सांगावं. त्यानंतर हे रुद्राक्षाची जिथं ती फ्रेम आहे मोठी, खरंच ती अक्षरशः बघून डोळ्याचं पारणं फिटणं काय असतं ना, ते कळालं. त्यानंतर आम्ही बाळप्पांच्या मठात गेलो. इथे महाराजांची अक्षरशः पाऊले उमटलेली आहे. मी हे फक्त ऐकून होते, पण तिथे गेल्यावर ते खरंच लक्षात आलं. जे तुम्हाला पांढरे चौकोन दिसत आहेत ना खाली, तिथं महाराजांची पाऊले उमटले असं तिथे सांगत होते. आणि मी काही फ्रेम त्या चौकोनामध्ये हात लावूनही बघितला, पण खरंच अगदी स्पर्श केला त्या पाऊलांना. अगदी एकदम मन प्रसन्न झालं ते बघून. आणि काही काही ठिकाणी जाणवलंसुद्धा की आहे पाऊलं आहे. आणि आता ते खूप दिवसांपूर्वीचे आहे, त्यामुळे थोडेसे आता हे होणारच होते. पण तिथं जवळच राम मंदिरही होतं, गाईचा गोठाही होता, मठ, बऱ्याच ठिकाणी महाराजांच्या पावलांच्या खुणा तिथं आहे. जुन्या फ्रेम्स आणि तेही तिथं लावलेलं होतं. महाराजांचे जुने सेवेकरी आहे त्यांच्यासोबतचे. आणि वाडासुद्धा खूप सुंदर होता. तिथं स्वामींची समाधी होती, बाळप्पा महाराजांची समाधी होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो, तिथं जवळच राम मंदिर आहे, काही गायचा गोठासुद्धा आहे, ते बघितलं. आणि शिवांशला बघताना खरंच खूप जास्त छान वाटत होतं ते सगळं. आणि मीही खूप आनंदाने ते सगळं बघत होते. त्यानंतर गेलो आम्ही चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये. आजही त्या चोळप्पा महाराजांचं मठ आहे बाजूलाच. तिथं 5वे वंशज त्यांचे अजूनही राहतात. त्यांच्या पादुका देखील आहे. त्यांचं तिथं तुम्ही पाया पडायलाही जाऊ शकता. आणि तिथं समाधीसुद्धा आहे, पादुका आहे, जुनी विहीरसुद्धा आहे, जे आपण सिरियलमध्ये वगैरे बघितलं होतं ते. तिथं महाराजांचे अभिषेक चालू होते, बऱ्याचशा वेगवेगळ्या सेवा चालू होत्या, पण आम्हाला फार वेळ नव्हता. त्यानंतर आम्ही गेलो होतो खंडोबा मंदिरामध्ये, जे अक्कलकोटलं सगळ्यात जुनं मंदिर आहे तिथे. आणि तिथं अशा छोट्या छोट्या मूर्त्या होत्या आणि पादुका होत्या, तेही आम्ही तिथं दर्शन घेतलं. आणि माझा स्वामी तिथे खरंच खूप जास्त आनंदी होता. मला तेच बघून ना खूप छान वाटत होतं, की देवदर्शन करावं ना, की असं करावं की आपल्या मुलाबाळांनाही कळावं ते आपण देवदर्शन करायला आलो आहे की नाही. त्यानंतर आम्ही गेलो होतो राजेराय मठमध्ये.
ब्रह्मांड नायक का म्हणतात किंवा त्यांची मूर्ती कशी असली पाहिजे ना, ते तुम्हाला पुढे दिसेलच. खरंच एवढं सुंदर मूर्ती ना, मी आजपर्यंत कुठल्या फोटोत पाहिली होती ना कुठल्या व्हिडिओत बघितली होती. अक्षरशः ब्रह्मांड नायक म्हटलं तर खरं ही मूर्ती डोळ्यासमोर येते माझ्या अजूनसुद्धा. एवढी सुंदर ती मूर्ती होती आणि एवढा सुंदर तो देखावा. येताना हे आमची ट्रेनचाच प्रवास होता. त्यानंतर आमच्या जे सोबतचे होते त्यांच्या मुलांनी वगैरे खूप जास्त मजा केली आणि प्रवास तो खरंच खूप सुखाचा झाला. आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन सोलापूरहून परत निघालो होतो आणि खूप एक्सायटेड झाले होते मुलं आणि खरंच खूप एवढा छान प्रवास झाला आहे ना. खरं स्वामींची कृपा. त्यांचं बोलवणं जरी आलं तरी ते तुम्ही व्यवस्थित जासाल आणि येसाल हे एकदम मनापासून खात्री आहे. श्री स्वामी समर्थ.